हे सगळे चिल्लर लोक आहे आणि या चिल्लर माणसांवर बोलायची मला काही गरज नाही आहे. पण एक मी सांगू शकते की काँग्रेसनी हिरवे विषारी साप पोसून ठेवलेले आहे, म्हणून एवढे वडवड करतात. कारण हा सगळे प्रकार आत्ता बाहेर कुठे येऊन पडत आहे. काँग्रेसच्या काळामध्ये हे हिरवे विषारी सापांना जपण्याचं काम आणि त्यांच्यावर हा सगळे प्रकरण दाबण्याचं काम काँग्रेसने केलं होतं. पण आता ते बाहेर निघत आहे. पण हे हिरवे विषारी जेवढे साप आहे ना, त्यांना ठेचण्याचं काम आमचे देवेंद्र फडणवीसजी आणि आमचे देशाचे प्रधानमंत्री हे करणार आहे. त्यांना सोडणार नाही. पण हे जे चिल्लर लोक बोलतात आहे ना, त्यांनी हे सगळी गोष्टी आणि आम्हाला माहित आहे की महिलांवर किती प्रेम करतात, महिलांना किती मान सन्मान करतात. आता सगळे पूर्ण देशाने विश्वनी पाहिलेलं आहे महिला आरक्षण बिलावर जेव्हा त्यांचे सपोर्टची गरज होती महिलांना, तेव्हा त्यांनी कशा विरोध केला हा पूर्ण जगाने पाहिलेला आहे. तर या चिल्लर माणसांनी आम्हाला समजून सांगू नये की आम्ही काय केलं पाहिजे. हिरवे विषारी सापांना ठेचण्याचं काम आम्ही करणारच. आणि हे चिल्लर जे लोक बोलतात आहे ना, त्यांना माझं एवढंच सांगणं आहे की महिलांवर बोलायचे पहिले तुम्ही तुमच्या घरातही पहा की जे हिरवे विषारी सापांना तुम्ही वाचवण्याचे जे काम करत आहे, तुमच्या घरी सुद्धा मुली आहे. ते पाहून जरी कोणाचे वर बोलण्याचं काम करा तुम्ही. तिथे बुरखेवाले नव्हते तुम्ही असं म्हटलं, तर सर्व आमच्या मुले. त्या त्यांनी म्हटलं की नवनीत राणा या कोणा. मला असं वाटते या चिल्लर माणसांनी टी सीएचा प्रकरण झाला नाशिकचं, तेव्हा का वडवड नाही निघाली बाहेर. तेव्हा हिरवे विषारी सापांना जपण्याचं काम करत होते, वाचवण्याचं काम करत होते, त्यांच्यावर बोला. चिल्लर लोकांनी आपल्या घरातही पाहायला पाहिजे की आमच्या घरातही मुली आहे म्हणून. 5 मोबाईल पोलिसांनी जप्त केलेले होते, त्यापैकी अजून खूप सारे विषय भेटणार आहे. लॅपटॉपही अजून बाकी आहे. हार्ड डिस्क जे आहे ते त्यांना भेटलेलं आहे. त्याच्यामध्ये खूप सारा डाटा त्याच्यात भेटणार आहे आणि त्याच्यानंतर जे जे कारवाई जिथे जिथे आवश्यक लागेल तिथे तिथे आमचे पालकमंत्री नक्की करणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.